तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल लर्न विथ भागवतमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा कालचा जो व्हिडिओ आहे सराव संच 11 तो मी तुम्हाला इथं बघा आय बटनामध्ये देतो, तिथून तुम्ही सराव संच 11 बघू शकता। हा जो आहे आपला हा सराव संच 12 आहे आणि त्यामधला जो पहिला प्रश्न आहे तो मी इथं लिहिलेला आहे, तर तो आपण अगोदर सोडूया। अतिशय इझी प्रश्न आहे, फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे यामध्ये। तर बघा कसा करायचा, लक्ष द्या। बघा वर तुम्हाला अंश म्हणजे दोन संख्या दिल्या आहेत, त्यांचा गुणाकार करा अगोदर, जसं की 7 एके 7 आणि त्यानंतर खाली तुम्हाला छेदामध्ये ज्या संख्या दिल्या आहेत त्यांचा गुणाकार करा। अतिशय सिंपल, 5 चौक 20 म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 7/20। अशा प्रकारे सर्व उदाहरण आपल्याला करायचे आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यामध्ये काटछाट सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता जर तुम्हाला काटछाट करायची असेल, त्यामुळे उदाहरण सोडवणं खूप सोपं होतं। जसं की समजा यामध्ये आपण बघूयात, मला काही दिलेलं आहे का, ठीक आहे। यामध्ये बघा इथं 2 तुम्हाला दिलेलं आहे आणि इथं 6 तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर। मग इथं 2 दिलंय 6 दिलं, 2च्या पाड्यामध्ये 6 असतात, तर बघा बे एकम बे आणि बे त्रिक 6 असं आपण म्हणू शकतो। मग इथं 3 त्रिक काय होणार 9 आणि इथं 17 एके 17 म्हणजे 9/17। बघा 3 त्रिक 9 आणि 17 एके 17, बघा असं तुमचं उत्तर येणार। असं सुद्धा तुम्ही करू शकता, ओके। किंवा साइन त्रिक किती होतात 18 आणि 17 दुने 34, तर 18/34 हे उत्तर जर तुमचं आलं तरी तुमचं फायनल जे आन्सर आहे तुमचं काय येणार 9/17। आपण त्याला रिड्यूस करून हे आन्सर आणू शकतो। त्यापेक्षा आपण काटछाट केलेली अतिशय चांगली असते। तर चला बघूया। मग यामध्ये बघा इथं काटछाट नाही होणार, कारण कोणाच्याच पाड्यात कोणी नाहीये, मग डायरेक्टली आपण करूया सिंपल। तर बघा 6 साइन दुने किती होतात 12, त्यानंतर 7 5 35 12 आणि इथं बघा 35 हे तुमचं उत्तर आलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथं बघा इथं 4 आहे 9 आहे 5 आहे 9 आहे, कोणी कोणाच्या पाड्यामध्ये नाहीये, त्यामुळे 5 चौक होतात 20 आणि 9 9 होतात 81। त्यानंतर इथं बघा 4 दुने 8 आणि 11 7 77, बघा ही झालेली आपली उत्तर। अतिशय फक्त गुणाकार त्याचा करायचा आहे। आणि इथं बघा 7 एके 7 आणि इथं 5 दुने 10 असं ते होणार। त्यानंतर बघा 6 नंबरचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, बघा इथं तुम्ही 7 आणि इथं पण 7 7 7 काय होणार 7 एके 7 आणि 7 एके 7 7 7 काय होणार सिंपल कॅन्सल होऊन जाणार ते। मग 9 एके 9 आणि 8 एके 8 9/8 असं तुमचं उत्तर येणार, बरोबर। त्यानंतर बघा इथं बघा 5 आणि 7 आहे, काटछाट नाही होणार इथं। अरे वा, होईल काटछाट, कारण इथं 5 आणि इथं पण 5, म्हणून 5 एके 5 5 एके 5। मग 7 एके 7 आणि 6 एके 6 7/6 हे तुमचं उत्तर। आणि 8 नंबरचं आपण अगोदर मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी काटछाट कशी असते तर ते समजावून सांगण्यासाठी तुम्हाला मी इथं दिलेलं होतं, बरोबर, ठीक आहे। दुसरा प्रश्न आहे तुमचा। दुसरा प्रश्न काय माहिती आहे का, दुसरा प्रश्न मी तुम्हाला इथं कुठेतरी स्क्रीनवर तुम्हाला मी लावून देतो दुसरा प्रश्न, ठीक आहे। आणि दुसरा प्रश्न आता माझ्यासमोर बघा बुक आहे, तर बुकमधून मी प्रश्न वाचतो, ठीक आहे। तर बघा अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळीची लागवड क्षेत्र किती, असा बघा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला। 21 एकर शेतामध्ये 2/7 भाग एवढ्या भागामध्ये काय केलं केळीची लागवड केलेली आहे। तर आपल्याला काय सांगितलं, आपल्याला विचारलं की एकूण केळीचे लागवडीचे क्षेत्र किती, म्हणजे किती एकरामध्ये केळी लावली होती असं आपल्याला विचारलं। तर काढूया आपण, ठीक आहे। बघा मी फक्त इथं उत्तर लिहितो, हा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती मी इथं लावतो। तर बघा टोटल शेती आहे 21 एकर आणि याच्यापैकी 2/7 एवढी काय केलेली आहे, एवढ्या क्षेत्रामध्ये काय केलेली आहे केळीची लागवड केलेली आहे। तर आपल्याला आता ते क्षेत्र जे ते एकरमध्ये आपल्याला काढायचं आहे। तर बघा इथं काय होईल, बघा आपली काटछाट पद्धत 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 आणि इथं 3 दुने काय होणार मग
6 म्हणजेच काय 6 एकरमध्ये केळीची लागवड केलेली आहे. ओके, अशा प्रकारे हे तुमचं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. लष्करातील, माझ्यासमोर बुक आहे बघा. पुढचा प्रश्न आपला, लष्करातील एकूण सैनिकांपैकी 4/9 भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत आणि या सैनिकांच्या संख्येच्या 3/3 भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या 5,40,000 असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल? बघा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सर्वात अगोदर बघा, एकूण सैनिकच आपल्याला माहीत नाही आहे किती आहे. तर एकूण सैनिकाच्या आपल्याला सांगितलेलं आहे लष्करातील एकूण सैनिकापैकी 4/9. एकूण सैनिक माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती आहे. मग आपण काय करू शकतो अशा वेळेस? आपण त्या एकूण सैनिकाला आपण एक्स मानू शकतो. ठीक आहे, एक्स मानू शकतो आपण त्याला. बघा, मग मी काय करतो, मला एकूण सैनिक माहिती नाही आहे, मग मी त्याला एक्स मानतो. बघा, एकूण सैनिक एक्स मानू. आता तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न काय म्हणतो? लष्करातील एकूण सैनिकापैकी 4/9. बघा, एकूण सैनिकापैकी आपण एक्स मानलेला आहे बरं. मग एकूण सैनिकापैकी 4/9 एवढा भाग कुठे आहे? तर तो आहे उत्तर सीमेवर. ह्या उत्तर सीमेवर 4/9 एकूण सैनिकाच्या 4/9 एवढा भाग आहे. बरं, आणि आपल्याला सांगितलं, आपल्याला संख्या पण दिलेली आहे की उत्तर सीमेवरती किती सैनिक आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एकूण संख्येच्या 4/9 नेमके किती आहेत हे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. 5,40,000 आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. 5,40,000. याला सोडूया आपण. बघा, इथं 9 तुम्हाला भागाकारामध्ये दिसतोय, तिकडे पाठवलं तो काय होईल? गुणाकारामध्ये जाईल. म्हणून इथं किती होणार? बघा, 4 गुणिला x काय होत असतो? 4x बरोबर. इथं बघा 5,40,000 गुणिला इथं 9 होणार, कारण तो गुणाकारामध्ये गेला. इथं कशामध्ये होतो? तो भागामध्ये. इथं तो भागाकारामध्ये होता, इथं गेला कशामध्ये? गुणाकारामध्ये. तर बघा 4x बरोबर, गुणाकार करताना डायरेक्टली करायचा. गुणाकार कसा करायचा? बघा, इथं कसा करायचा गुणाकार? बघा, 9 आणि 4, 9 चौक किती होतात? 36. तर 36 6 लिहायचे आणि 3 आपला इथं कॅरी येणार. मग 9 किती होतात? 45 आणि 3 कॅरी 48. आणि किती शून्य? बघा, 1 2 3 4. मग 1 2 3 4 हे दिले आपण शून्य. आता हे 4 जर तुम्ही बघितले तर व्यवस्थित, तर हे तर कशामध्ये आहेत? हे तर आहेत गुणाकारामध्ये. तर हे आपल्याला पाठवायचं तिकडं पुन्हा भागाकारामध्ये. मग इथे कोण उरणार? x बरोबर 48,60,000. 48,60,000 छेदामध्ये किती येणार? 4. मी इथं करतो बघा थोडं साईडला. 4ने आपल्याला डिवाइड करायचं आहे 48,60,000ला. मग बघा आन्सर येणार x बरोबर 4 1 4, 4 2 8. इथं बघा 4 1 4, 2 उरणार, 4 5 20 आणि 3 0. ठीक आहे, x बरोबर किती आलेले बघा इथं? 12,15,000. 12,15,000 ही आलेली आहे एक्सची किंमत. एक्सची किंमत आली म्हणजे एक्स आपण काय मानला होता? एकूण सैनिक. याचा अर्थ असा की एकूण सैनिक आहेत 12,15,000. एकूण सैनिकांपैकी 1/3 भाग कुठे आहेत? ईशान्येकडे. याचे आपण काय काढूया? 1/3 काढूया. बघा, म्हणून 12,15,000 याचे 1/3. तर 3ने भाग देऊया आपण. बघा, 3 1 3,
3 चोक 12 आणि इथं बघा आता अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का? इथं बघा इथं काय आलेलं आहे 1 आणि 3च्या पाड्यामध्ये तर 1 नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस इथं घ्यायचा 0. मग मग या दोन संख्या इथं होतात 1 आणि 5 15. मग 3 5 15 आणि 1 2 3 म्हणजे 1 2 3 म्हणजे किती झाले बघा ते 4,05,000. 5,000 याचा अर्थ असा की 4,05,000 एवढे सैनिक कुठे आहेत? ईशान्य दिशेकडे आहेत. मग बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेवटची लाईन अशी लिहून घ्यायची की एकूण सैनिक एकूण सैनिक 12,15,000 आहेत आणि ईशान्येकडील भागात 4,05,000 सैनिक आहेत.